पितांबर पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम हरि जय राम कृष्ण हरि राम 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 जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
विठ्ठल बरवा विठ्ठल सुकृताची जोडी जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बर विठ्ठल बर विठ्ठल बर बरवा माधव माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा बापर कुमा देवी बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी बापर कुमा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा माधव बरवा
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम संत समागम एखादी परी समागम एखादी परी संत समागम एखादी परी समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारी श्वान याती भावे त्यांचे द्वारी श्वान याती भावे त्यांचे द्वारी श्वान याती संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी समागम एखादी समागम एखादी परी त्यांचे द्वारी श्वान याती भावितांचे द्वारी श्वान याती भावितांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टात घडील भोजन उचिष्टात घडील भोजन उचिष्टात कामारी बटिक सेविता सेवक कामारी बटिक सेविता सेवक कामारी बटिक सेविता सेवक कामारी बटिक सेविता सेवक दीनपणे रंगते ते भवे दीनपणे रंगते शिवाय दीनपणे रंगते शिवाय तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडील भोजन उचिष्टाते घडील भोजन उचिष्टाते घडील भोजन उचिष्टाते तुका म्हणे सर्व सुख त्या संगती 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 घडील पंगती संसाती घडील पंगती संसाती घडील पंगती संसाती म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सर्व सुख त्या घडील पंगती संसाती घडील पंगती संसाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम घडेल भोजन घडेल भोजन घडेल बार कुमार जय बार कुमार जय बार कुमारी बार जय बार कुमारी बार बार कुमार 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 कुमारी बार कुमार बार कुमारी बार कुमारी बार कुमारी संत समागम एखादी पारे संत समागम एखादी पारे समागम एखादी पारे संत समागम एखादी परी समागम एखादी परी
संत समागम एखादी पारी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे स्वानयाती व्हावे त्यांचे द्वारे स्वानया तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण पावे त्याचे द्वारी श्वानयाती पावे त्याचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडे भोजन उचित भोजन 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 उचिष्टाची घडेल भोजन घडेल भोजन भोजन घडेला भोजन भोजन उचिष्टाचे घडेल भोजन 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 उचिष्टाच घडेल भोजन भोजन घडील भोजन भोजन घडील भोजन घडेल भोजन घडेल भोजन उचिष्टाचे घडे 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 भोजन उचिष्टाचे घडेल घडे
घडे भोजन उचिष्टाच घडेल घडेल घडे घडेल घडेल भोजन घडेल भोजना घडेल भोजना मुझे राम सर्व मंडळींनी टाळी वाजवा. विठ्ठल 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 विश्वसंत जगद्गुरु तुकाराम योगीराज श्री संतराज महाराज की जय. गुरुदेव दत्त विठ्ठल 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 विठ्ठल
संत समागम एखादिये परी, संत समागम एखादिये परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. विठाल विठाल विठाल. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां. करुण तुलसीमाला कंझरं कंझनेत्रं, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. यावर करे संता, यावर करे संता, यावर करे संता, यावर करे संता. मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य शिरोमणी वैराग्य रागरसिक भगवंताचे लाडके लढिवाळ भक्त विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संत तत्वाची विशेषता सांगणारा आणि त्याच अनुषंगाने त्या संत तत्वाच्या संगतीचा आग्रह करणारा अभंग विठाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय संत तत्वाची विशेषता संत तत्वाचं श्रेष्ठत्व आणि त्या अनुषंगाने मानवी जीवनामध्ये संत संघाचा आग्रह त्याचं गोड चिंतन तुकोबाराय करतात. त्याला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने सेवा हे अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने आपल्या या श्री क्षेत्र ब्राह्मणे ग्रामामध्ये चालू असणारा अखंड नामस्मरण कीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि मला वाटतं सोहळ्याचं असणार हे 33वे वर्ष म्हणजे तिसऱ्या तपाकडे यशस्वीपणे वाटचाल करणारा आपला नामस्मरण कीर्तन महोत्सव म्हणजे अजून 2 वर्षांनी जे येणारं 36वे वर्ष आहे त्या वर्षी आपल्या सप्ताहाला 3 तप पूर्ण होतील. 12 वर्षे एखादी क्रिया घडली की एका तपाची पूर्णता, 24 वर्ष साधना घडली की 2 तपाची पूर्णता आणि 36 वर्ष साधना घडली की 3 तपाची पूर्णता. म्हणजे तिसऱ्या तपाकडे यशस्वीपणे वाटचाल करणारा आपला हा नामस्मरण कीर्तन महोत्सव. कारण 33 वर्ष म्हणजे सामान्य नाही. 33 वर्ष परमार्थिक साधना टिकून राहणं सामान्य गोष्ट नाही. कारण ती साधना टिकण्याकरता त्या साधनेच्या संबंधाने प्रेम असावं लागतं, त्या साधनेच्या संबंधाने निष्ठा असावी लागते आणि त्या साधनेच्या संबंधाने श्रद्धा असावी लागते. कारण साधना आरंभ करणं शास्त्रकार सांगतात सहज शक्य. साधना आरंभ करायची असेल तर ती साधना सहज सुरू होते. म्हणजे सध्याच्या काळात सांगायचं म्हटलं तर सप्ताह सुरू करायचं असेल तर सध्या काय लागतं, आजच्या काळात काय लागतं, हे असलं की सध्या सप्ताह चालू होतो. पण ऐका, तो फक्त सुरू होण्याला महत्व नाही, ती साधना टिकायला हवी. कारण बऱ्याचशा वेळा साधना चालू होते, साधनेचा आरंभ होतो, पण ती साधना टिकेल म्हणून सांगता येत नाही. शास्त्रकार सांगतात वस्तू प्राप्त होण्यापेक्षा त्या वस्तूचा विनियोग घडावा. कारण शास्त्रामध्ये असं मत आलं, अप्राप्त असणारी वस्तू प्राप्त होण्याकरता योग लागतो. काय लागतो? योग लागतो. शास्त्रकार सांगतात अप्राप्तस्य प्राप्तम योग हा परंतु प्राप्तस्य परिपालनम क्षेम हा. म्हणजे वस्तू फक्त प्राप्त होणं महत्वाचं नाही, ती वस्तू टिकावी लागते. कारण वस्तू टिकण्याला किंमत आहे, वस्तू फक्त मिळण्याला किंमत नाही. फक्त 1 मिनिट आपला घेतो. मला सांगा व्यवसाय चालू होणं महत्वाचं का टिकणं महत्वाचं? जाऊ दे, अजून थोडं सोपं विचारतो, जवळचं विचारतो. मला सांगा, लग्न होणं महत्वाचं का टिकणं महत्वाचं? तुम्ही म्हणता ना महाराज सध्या होणंच महत्वाचं आहे, टिकायचं बघू काय होईल ते होईल. परंतु होण्यापेक्षा महत्व कशाला आहे? ते टिकण्याला आहे. म्हणजे साधना फक्त आरंभ होऊन महत्वाची नाही, ती साधना टिकावी लागते. अरे 33 वर्षापूर्वी आपण सर्व ग्रामस्थांनी ही साधना चालू केली आणि ती साधना अव्याहतपणे 33 वर्ष चालू ठेवली. कीर्तनाच्या आरंभी आपणा सर्वांना धन्यवाद. आणि मला माहिती फक्त साधना चालू राहिली नाही, चांगली चालू राहिली. कारण आपल्या परिसरामध्ये भांबर्ड गाव म्हटलं की मी आपल्या महाराजांच्या मुखातून नेहमी ऐकलंय की या गावामध्ये या महाराष्ट्रामधला एकही विद्वान कीर्तनकार यायचा राहिला नाही राहिला. तुम्हाला थोडं सोपं सांगतो, सोप्या भाषेत. म्हणजे परमार्थामधलं भांबर्ड गाव जर म्हणायचं म्हटलं ना सर, तर सुगरण गाव म्हणजे भांबर्ड. कोणतं गाव? सुगरण गाव. कारण स्वयंपाक सगळ्याच करतात पण सगळ्या सुगरण नसतात, सगळ्या सुगरण नसतात. सप्ते बरेच ठिकाणी होतात
पण सगळे सप्ते सुग्रण असतात असं नाही. पण आपलं गाव असं आहे, कीर्तनकार सुंदर, आपल्याकडे कीर्तनकार सुग्रण, गाणारे सुग्रण, वाजवणारे सुग्रण आणि महत्वाचे म्हणजे ऐकणारे सुग्रण. विठाला विठाला. कारण महत्वाचे ऐकणारे सुग्रण असावे लागतात. काय स्वयंपाक बिघडलेला कळावा कुणाला? खाणाऱ्याला. तर खाणाऱ्याला स्वयंपाक कसा झालाय कळालं नाही तर स्वयंपाकाचं वाटोळ होतं. हा, त्याकरता खाणाराही सुग्रण असावं लागतो. तुम्ही ऐकणारी मंडळी सुग्रण आहात. आणि मग याच सप्ताहामध्ये आजची ही चिंतन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या आज्ञेने माझ्याकडे सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, या अभंगाद्वारे विश्ववंद्य तुकोबाराय संत तत्वाची श्रेष्ठत्वता आणि त्या अनुषंगाने संत संघाचा आग्रह. चला, आपल्याकडे फक्त 1 तास उरलाय. संत तत्व हे विशेष तत्व सांगितलं. संत तत्व हे अलौकिक तत्व मानलं गेलं आणि संत तत्व हे श्रेष्ठ तत्व मानलं गेलं. का? ऐका आता. संत जीवन श्रेष्ठ का? संत जीवन अलौकिक का? अरे संत जीवन विशेष का? जीवन आपणही जगतोय. जीवन संत महात्मेही जगतात. मग संत महात्म्यांच्या जीवनाला विशेष का म्हणावं? श्रेष्ठ का म्हणावं? ऐका सज्जनो, मृत्यू लोकात आपणही जन्माला येतो, आपणही जीवन जगतो, आपणही मृत्यू लोक सोडून जातो. आपलं जीवन श्रेष्ठ नाही, आपलं जीवन विशेष नाही. अरे मग संत जीवन अलौकिक का? ऐका, संत जीवन, संत मृत्यू लोकात येतात ते काही कारण घेऊन येतात, काही काम घेऊन येतात. मृत्यू लोकात आल्यावरती जे काम घेऊन आले तेच काम करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ऐका, ज्या दिवशी कार्य पूर्ण होतं त्या दिवशी मृत्यू लोकाचा निरोप घेऊन निघून जातात. चला विस्तार करतो. संतांच्या येण्याला महत्व, संतांच्या राहण्याला महत्व आणि संतांच्या जाण्याला महत्व. येत असताना प्रयोजन घेऊन येतात. मृत्यू लोकामध्ये आल्यावरती जे प्रयोजन घेऊन आले त्याच प्रयोजनाच्या अनुषंगाने कार्य करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी प्रयोजनाची परिपूर्णता होते ना त्या दिवशी मृत्यू लोक सोडून जातात. त्याच्या उलट आपलं जीवन आहे का? पहिली गोष्ट, आपण काम घेऊन येत नाही. पहिली गोष्ट, आपण काम घेऊन मृत्यू लोकात येत नाही. ऐका दुसरा मुद्दा, आलो मृत्यू लोकात, आल्यावर चांगलं काम करत, इमानदार आहे तुम्ही मान्य करताय, चांगलं काम करत नाही. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा ऐका, गावाला कटाळा आल्याशिवाय जात नाही, कार्य घेऊन येत नाही, आल्यावरती योग्य कार्य करत नाही. आणि तिसरा मुद्दा, कार्य संपल्यावरती जात नाही. संत महात्मे तसं नाही. अरे कार्य घेऊन जन्माला येतात, आल्यावरती त्याच कार्याच्या अनुषंगाने आपलं जीवन व्यतीत करतात. आणि तिसरा मुद्दा, कार्याची परिपूर्णता झाली की मृत्यू लोकाचा निरोप घेतात. आता पहिल्या मुद्द्याकडे या. कार्य घेऊन येतात, पण कोणतं कार्य घेऊन येतात? संत महात्मे मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण काय? का मृत्यू लोकामध्ये येतात? अनेक अभंगामध्ये चिंतन आलं. अरे या जगाचा उद्धार करण्याकरता, या जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात. कशा करता? उद्धराया जन जर जेवा उद्धराया जन देवा उद्धराया जन देवा उद्धराया संत माय पाप कृपावंत अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा
अवतार तुम्हारा राया धराया करण उद्धराया जन जडजीवा अवतार तुम्हा धराया कारण किंवा धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतरणे. म्हणजे संत महात्म्यांचं येण्याचं प्रयोजन जगाचा उद्धार, जगाचं कल्याण. सुखी जेने व्हावे जग निवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. लावावे सन्मार्गाशी. म्हणजे मुद्दा असा आहे, मृत्यू लोकात येण्याचं संतांचं प्रयोजन काय तर जगाचा उद्धार, जगाच्या कल्याणाकरता. तर दुसरा विकल्प, जगाचा उद्धाराचं कार्य घेऊन येतात आणि आल्यावरती तेच कार्य करतात. मला वाटतं माणसं ज्याच्या करता आली ना त्याने तेच करावं. समजलं तर बघा, जे कार्य घेऊन आपण येतो ते कार्य करावं. संत महात्मे जगत उद्धाराचं कार्य घेऊन येतात, आल्यावरती तेच कार्य करतात. आणि महत्वाचा मुद्दा ऐका, ज्या दिवशी कार्याची पूर्णता त्या दिवशी जगाचा निरोप. म्हणून ऐका, शहाणं कोणाला म्हणावं? शहाण्या शब्दाची व्याख्या ऐका. काम संपल्यावरती जो निघून जातो ना तो सगळ्यात शहाणा. काय बोललो मी? काम संपल्यानंतर जो निघून जातो तो सर्वात शहाणा. ज्ञानोबरांची ओवी आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जाणत्या माणसाची व्याख्या केली. शहाणा कोणाला म्हणावं? शहाणा म्हणजे जाणता. ज्ञानोबरा चिंतन करतात, जाणता कोणाला म्हणावं? खूप गोड ओवी आली. ओवीचं तुम्हाला पूर्वार्ध सांगतो. ज्ञानोबरा चिंतन करतात, जाणते नि तवच जियावे, अपकीर्ती अंगा नप विजय. ज्ञानोबरा बोलतात, जाणता माणूस त्याला म्हणा. कोणाला? आपली अपकीर्ती होण्याच्या आधी जो मृत्यूलोक सोडून जातो तो सगळ्यात शहाणा. अपकीर्ती होण्याच्या आधी जो मृत्यूलोक सोडतो तो सगळ्यात शहाणा. का? ऐका, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कीर्ती पाहिली त्याच्या जीवनामध्ये अपकीर्ती पाहण्याची वेळ आली ना, त्याच्या जीवनात आलेली अपकीर्ती त्या जीवाला मृत्यूपेक्षाही जास्त दुःख देते. म्हणून शहाणा त्याला म्हणावं. अरे संत महात्मे येतात जगत उद्धाराचं कार्य घेऊन, आल्यावरती तेच कार्य करतात आणि कार्य संपलं मृत्यू लोकात निघून जातात. ऐका, संत महात्मे आहेत तोवर जगाचा उद्धार करतात, यात नवल नाही. ऐका सज्जनो, आहेत तोपर्यंत जगाचा उद्धारच करतात. पण चिंतन असं आलं, संत महात्मे गेल्यानंतर सुद्धा जगाच्या उद्धाराकरता काही गोष्टी पाठीमागे ठेवून जातात. संत महात्मे गेले, पण गेल्यावरती जगाचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं याच्याकरता काही गोष्टी मागे ठेवतात. कोणत्या? ऐका, संत महात्मे गेले, जगाच्या उद्धाराकरता 3 गोष्टी संत महात्मे मागे ठेवून जातात. किंबहुना संतांच्या 3 गोष्टी मागे शिल्लक राहतात. कोणत्या कोणत्या? ऐका, संत महात्मे गेले, पहिली गोष्ट शिल्लक राहते संतांची कीर्ती. संत महात्मे गेले, दुसरी गोष्ट संतांची शिल्लक राहते संतांचं ज्ञान. आणि तिसरी गोष्ट, संत महात्मे गेले, संतांची तिसरी गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे समाधी. विठाला 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 विठाला. म्हणजे संत महात्मे गेले, कीर्तीने शिल्लक राहतात. संत महात्मे गेले, ज्ञानाने शिल्लक राहतात. आणि तिसरी गोष्ट, संत महात्मे गेले, समाधीने शिल्लक राहतात. थोडं हे सूत्र आपल्याकडे लावा. आपण गेलो, आपली कीर्ती शिल्लक राहत
नाही का? कारण आपण कीर्तीच्या जोग वागत नाही. दुसरी गोष्ट ज्ञान आपला शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मरेपर्यंत आपल्यालाच कळत नाही आपल्याला काय कळत नव्हतं. आणि तिसरी गोष्ट समाधी, त्याचा ना आपला संबंधच नाही. पण संत महात्मे कीर्तीने शिल्लक राहतात, संत महात्मे ज्ञानाने शिल्लक राहतात आणि संत महात्मे समाधीने शिल्लक राहतात. हे प्रत्येक या गोष्टीला प्रमाण देणारे प्रमाण ऐका. कीर्ती शिल्लक राहते. काय शिल्लक राहते? संत महात्मे गेले, पाठीमागं काय शिल्लक राहतं? कीर्ती शिल्लक राहते. तुकावरी उभारिला तिही लोकावरी उभारिला ध्वज तिही लोकावरी उभारिला ध्वज तिथे लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ऐसी चराचर कीर्ती जान ऐसी चराचर कीर्ती जान गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी विश्वपार ईश्वर होते याला दिगंबर विभूती राहिल्या राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर. दिगंबर शब्दाचा अर्थ आहे संत. संत महात्मे गेले, शिल्लक काय राहिलं? कीर्ती किंवा उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती शिल्लक राहते. कीर्ती पण ऐका, संतांची कीर्ती शिल्लक राहत असताना संत महात्म्यांची कीर्ती दोन प्रकाराने शिल्लक राहते. प्रकार ऐका. पहिली आहे संतांची गुणकीर्ती आणि दुसरी आहे संतांची नामकीर्ती. म्हणजे संत महात्मे गुणकीर्तीने शिल्लक राहतात आणि संत महात्मे नामकीर्तीने शिल्लक राहतात. चला, संत महात्मे गेले, त्यांच्या गुणांचं चिंतन केलं तरी जगाचा उद्धार. काय बोललो मी? गुणांचं चिंतन केलं. गुणांचं म्हणण्यापेक्षा साधूंची कथा जरी ऐकली तरी जगाचा उद्धार. जेत वाचा विसावे ती साधू कथा. जेथे वाचेला विश्रांती मिळते ना त्याला म्हणा संत कथा. ज्या ठिकाणी वाचेला शांतता मिळते ना तिला म्हणा साधू कथा. म्हणजे संतांची गुणकीर्तीचं श्रवण केलं तरी जगाचा उद्धार. आणि दुसरी सांगितली मी नामकीर्ती. काय शिल्लक राहतं? नाव राहतं. नावाची कीर्ती राहते. म्हणून ऐका, संत महात्मे आहेत तोपर्यंत त्यांचं चिंतन केलं तरी जगाचा उद्धार. आणि संत महात्मे गेल्यावर त्यांचं जे नाव शिल्लक राहतं त्या नामाचं चिंतन केलं तरी जगाचा उद्धार. तुम्ही म्हणता ना महाराज काय संतांच्या नामाचा फायदा काय? काय मिळतं संतांच्या नामचिंतनाने? ऐका, मला सांगा, तुम्हाला पुण्य हवं आहे का? पुण्यवंत भावे हेता सज्जनाची नावे हेता सज्जनाची नावे हेता सज्जनाची नावे भावे गीता जनाची नावे गोड चिंतन करतात महाराज. पुण्य हवं आहे ना? जीवनामध्ये पुण्य मिळवायचं असेल, अरे काय करा? घेता सज्जनाची नावे. परिणाम काय? पुण्यवंत व्हावे. जीवनामध्ये पुण्य मिळवायचं असेल तर संतांचं नाव घेतलं की आज पुण्याची प्राप्ती होते. पण महाराज गंमत अशी ऐका, संतांच्या नावाने पुण्य मिळेल, पुण्य पदरात पडेल. पण महाराज आमची एक गंमत अशी आहे. काय? अरे मिळालेलं पुण्य ठेवण्याकरता जे भांड पाहिजे ना ते भांड आमचं स्वच्छ नाही.
थोडं बारीक आहे काय, पुण्य मिळालंय, काय झालंय, संतांच्या नावाने पुण्य मिळालं, पण ते पुण्य ज्या भांड्यामध्ये ठेवायचंय ते भांड आपलं स्वच्छ नाही. म्हणून ऐका, चांगली वस्तू ठेवायची असेल तर भांड कसं लागतं? भांड चांगलं लागतं. चांगल्या वस्तूला भांड चांगलं लागतं. खराब वस्तूला भांड कसलंही चालतं नाही. मला सांगा, शुद्ध गावरांगाचं तूप ठेवायचं असेल कसलं भांड लागेल? रॉकेलची बाटली. कसं भांड लागेल? स्वच्छ भांड लागेल. किंवा तुम्ही स्वीट होम मध्ये गेला, 500 रुपये किलोचा पेढा घेतला. पेढा, तो पेढा आपल्याला कसा देतो? बॉक्स असतो. बॉक्स, त्या बॉक्समध्ये सर्व पेढे असे एका लाईनमध्ये लावतो. त्याच्यावर एक बारीक असा मलमली कापड टाकतो आणि मग तो बॉक्स पॅक करतो. फक्त पॅक करून राहत नाही, वर सुंदर असा मलमली कपडा लावतो, चमकणारा कपडा लावतो. कशाला? 500 रुपये किलोच्या पेढ्याला. अरे सामान्य 500 रुपये किलोचा पेढा जरी घ्यायचा असेल तर भांड चांगलं लागतं. थोडं मी क्षमा मागून बोलतो. अरे 500 रुपये किलोचा पेढा आणायचा असेल तर त्याच्याकरता सुंदर बॉक्स लागतो. पण रविवारी जेवणा करता नाही, तुम्ही हसला म्हणजे तुम्हाला कळलं, ते आणायचं असेल तर ते काळ्या भांड्यामध्ये येतं. काळं भांड कळलं असतं. चांगली वस्तू ठेवायची असेल, भांड स्वच्छ म्हणून असा एक दृष्टांत मानला जातो. जर वाघिणीचं दूध ठेवायचं असेल तर ते साध्या भांड्यात राहत नाही, ते स्टीलच्या भांड्यात राहत नाही, ते जर्मनच्या भांड्यात राहत नाही. काय होतं, तर त्या भांड्यामध्ये ते दूध ओतलं तर ते दूध त्या भांड्याला छिद्र पाडून निघून जातं. मग भांड कसलं लागतं? भांड लागतं सोन्याचं. कसलं लागतं? भांड सोन्याचं लागतं. भांड सोन्याचं असेल तर त्यात ते दूध राहतं. जर तुम्हाला शंका येत असेल तर सोनं किती महाग असलं तरी भांड मी आणतो. नाही, सोनं सध्या कसं आहे मला माहीत नाही, कारण महाराज लोकांचा सोन्या एवढा संबंध येत नाही. पण कितीही महाग असलं तरी भांड आणतो मी. तुम्ही फक्त काय आणायचं? जमल ना? सिद्धांताकडे या. वस्तू चांगली ठेवायची असेल भांड चांगलं लागतं. अरे मग पुण्य त्या हृदयरूपी भांड्यात ठेवायचंय. मुळात त्या हृदयरूपी भांड्यामध्ये पुण्य ठेवायला जागा नाही. का जागा नाही? महाराज, या भांड्यामध्ये पाप एवढं गच्च भरले की त्या पापामुळे आता भांड्यात पुण्य बसायला जागा शिल्लक नाही. मग पहिलं काय झालं पाहिजे? हे भांड पापापासून स्वच्छ झालं पाहिजे. पण ते पाप गेलं पाहिजे. पाप गेल्याशिवाय भांड स्वच्छ होणार नाही. आणि भांड स्वच्छ झालं नाही तर भांड्यामध्ये पुण्य राहणार नाही. महाराज, मग नुसतं पुण्य म्हणून काय करता? पाप जावं लागेल. ते तुकोबऱ्या बोलले, वेड्या, ज्या उपायाने पुण्य मिळतं ना त्याच संतांच्या नावाने पापही जळतील राशी पातकाचा, हो, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकाचा, हो, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकांच्या. किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे, तुका म्हणे पापे
तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. संताचिया जपे पापे जाती आणि संताचिया जपे पुण्यवंत व्हावे. म्हणजे एकच उपाय पुण्य मिळण्याकरता आणि एकच उपाय पाप जाण्याकरता. म्हणून ऐका, संत महात्मे आहेत तोपर्यंत जगाचा उद्धार केला. अरे आज संत महात्मे नाहीत पण त्यांच्या नामाचं चिंतन केलं तरी आज आपला काय होतोय, उद्धार होतोय. उद्धार आता तुकोबरायांच्या नावाचा महिमा माहिती आपण अनेक वेळा ऐकलाय. नाम घेता कापे यम. आज सुद्धा तुकोबरायांचं नाव घेतलं की यम सुद्धा थरथर कापतो. त्या ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंगामध्ये हे खूप गोड प्रमाण असं आलं की ज्ञानोबरायांच्या नावाचं चिंतन केलं की काय फळ मिळतं. खूप गोड प्रमाण आले. ते प्रमाण असं आहे, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदे तो. काय गोड चिंतन केले. आजही ज्ञानोबरायांचं नाव घेतलं ना, ज्ञानोबरायांच्या नावाचा जप केला ना, अरे काय फळ मिळतं. महाराज चिंतन करतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. संगती कशी लावणार. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. संगती ऐका, मोठ्याच्या मुखातून ऐकलेली संगती. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता देव ज्ञान देतो. संगती कशी लावायची. ज्ञानोबरायांच्या नावाचा जप केला ना, अरे प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्याला ज्ञान देतो. दुसरा फायदा काय, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. म्हणजे ज्ञानोबरायांच्या नावाचा फायदा. सिद्धांताकडे या. आज संत महात्मे नाहीत पण त्यांची जी नामकीर्ती शिल्लक राहिली त्याने सुद्धा जगाचा उद्धार. म्हणून संत जीवन अलौकिक जीवन. विठ्ठल पहिला मुद्दा संपला. कीर्ती शिल्लक राहते. कीर्ती मी 3 मुद्दे मांडले होते. 3 गोष्टी शिल्लक राहतात. पहिली कीर्ती शिल्लक राहते. दुसरं काय शिल्लक राहतं, मोठ्याने काय शिल्लक राहतं, ज्ञान राहतं. ज्ञान. संत महात्मे गेले, पहिली गोष्ट कीर्ती शिल्लक राहते. पण ऐका, दुसरी गोष्ट संत महात्मे गेले, ज्ञान शिल्लक राहतं. अरे नामदेव राय वर्णन करतात, राहिले ते ज्ञान जगामाजी राहिले ते ज्ञान जगामाजी राहिले ते ज्ञान जगामाजी राहिले ते ज्ञान. नाम म्हणे देवा गेले मुनी जन राहिले ते ज्ञान जगमाजी. राहिले ते ज्ञान जगमाजी. चिंतन करतात, नामा म्हणे देवा गेले मुनिजन. अरे काय राहिलं, राहिले ते ज्ञान जगा माझी. मुनिजन शब्दाचा अर्थ करायचा संत. संत महात्मे गेले पण शिल्लक काय राहिलं, ज्ञान राहिलं. ज्ञान अरे कोणत्या पद्धतीने राहिलं. विश्ववंद्य तुकोबराय गेले पण तुकोबरायांच्या गाठ्याच्या रूपाने तुकोबरायांचं ज्ञान शिल्लक राहिलं. अरे विश्वसंत शांती ब्रह्म नाथ महाराज गेले पण त्यांच्या अभंगाच्या रूपाने त्यांचं ज्ञान शिल्लक राहिलं. अरे विश्वमावली ज्ञानोबराय गेले पण त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांचं ज्ञान शिल्लक राहिलं. म्हणून ऐका, आज सुद्धा ग्रंथ उद्धार करतात, फक्त त्या ग्रंथावरती श्रद्धा असावी लागते. आज सुद्धा ग्रंथ उद्धार करतात. आजही गाथा उद्धार करतो. अरे आजही ज्ञानेश्वरी उद्धार करते. अरे आज सुद्धा जीवनामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना, अरे काय होतं. मुढा अतिमूर्ख दगडा
पहावी पहावी डोळा पहावी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वासावी तती ज्ञानेश्वरी वासावी ज्ञानेश्वरी अरे काय करते ज्ञानेश्वरी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा किंबहुना भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. पा इथं महाराजांनी खूप गंमत केली. पा फक्त वाचे ज्ञानेश्वरी म्हटलं नाही, पहिला शब्द महत्वाचा वापरलाय. का बरं? फक्त वाचे ज्ञानेश्वरी म्हटलं असतं काय बिघडलं असतं? महाराजांना माहिती ज्ञानेश्वरी सगळेच वाचणार आहेत, ज्ञानेश्वरी सगळेच वाचणार आहेत, पण भाव धरून वाचणार नाही. म्हणून तो शब्द वापरावा लागला, भाव धरून या. म्हणजे आज सुद्धा ग्रंथ जगाचा काय करतात? उद्धार करतात, पण त्या ग्रंथावरती श्रद्धा असावी लागते. म्हणजे ज्ञान शिल्लक राहतं, संत गेल्यावरती ते ज्ञान सुद्धा जगाचा उद्धार करतं. म्हणून संत जीवन अलौकिक जीवन. चला राहिला तिसरा विकल्प. संत महात्मे गेल्यावरती तिसरी गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे संत महात्म्यांची समाधी. राहिल्या समाधी जगामाझी राहिल्या समाधी जगामागे राहिल्या समाधी जगामागे राहिल्या समाधी गेले यगीश्वर अनादी जे आधी राहिल्या समाधी जगामाझी. येथे यगीश्वर शब्दाचा अर्थ सुद्धा काय करायचा? संत. पहिल्या चरणात दिगंबर शब्दाचा अर्थ संत, मुनिजन शब्दाचा अर्थ संत, आणि ते यगीश्वर शब्दाचा अर्थ सुद्धा संत. अरे संत महात्मे गेले, शिल्लक काय राहिलं? राहिल्या समाधी जगामाझी. अरे संत महात्म्यांची समाधी शिल्लक राहते. काय करते समाधी? ऐका. आजही समाधीवरती मस्तक टेकवलं ना, आजही समाधी जगाचा उद्धार करते. अरे काय देते समाधी? काय करते समाधी? अरे काय फळ समाधीचं? ऐका. ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंग मधलाच एक अभंग सांगतो, एक प्रमाण बोलून जातो. काय देते समाधी? रिद्धी सिद्धी मोक्ष मुक्ती देखता समाधी ज्ञान देवा. महाराज चिंतन करतात, आज सुद्धा ज्ञानोबरायांची समाधी फक्त डोळ्याने पाहिली. अरे काय मिळतं? रिद्धी मिळते. अरे काय मिळतं? सिद्धी मिळते. आणि काय मिळतं? मुक्ती मिळते. कशाने? फक्त समाधीने, फक्त समाधीने. मग पा कीर्ती शिल्लक राहते, गुण कीर्ती नाम कीर्ती. त्याचं चिंतन केलं, जगाचा उद्धार. म्हणून संत जीवन अलौकिक. ज्ञान शिल्लक राहतं, त्या ज्ञानाचं चिंतन केलं, जगाचा उद्धार. म्हणून संत जीवन अलौकिक. तिसरी गोष्ट समाधी शिल्लक राहते. अरे समाधीचं दर्शन केलं तरी जगाचा उद्धार. म्हणून संत जीवन अलौकिक जीवन. विठाला अशा संत तत्वाचा आपल्या जीवनामध्ये संग असावा. अशा संत तत्वाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती असावी. तुम्ही म्हणता महाराज मग काय विशेष आहे? काय विशेष आहे? गेलं संतांकडे, उद्धार होईलच ना. गेलो संतांच्या संघामध्ये, उद्धार होईलच ना. व्याख्या सामान्य वाटते, पण संत भेटले पाहिजेत ना. संत भेटावे लागतात. कारण ऐका, संत भेट शास्त्राने पुण्याईच्या अधीन सांगितली. कशाच्या अधीन? पुण्याईच्या. संत भेटण्याकरता पुण्य लागतं. पुण्य पर गंमत अशी आहे, पुण्य एका जन्मातलं लागत नाही. पुण्य एका जन्मातलं लागत नाही. किती जन्मातलं? पुण्य पाहिले बहुत जन्म जन्मांतराचे सुकृत.
एका जन्मातल्या पुण्याने संतांची भेट होत नाही. किंवा चला नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केलं, किती पुण्य लागतं. निष्कामता निजदृष्टी अनंत जन्म कोट्यान कोटी तरी होय भेटी या हरिप्रियाची. कशाची भेटी? हरिप्रियाची. पण कधी होते? पुण्याईने. किती पुण्य? अनंत जन्म कोट्यान कोटी. म्हणजे एका जन्मातल्या पुण्याईने संतांची भेट होत नाही. त्याच्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. अनेक जन्माचं पुण्य साठवावं लागतं. किंबहुना अनेक जन्माचं पुण्य कमवावं लागतं. पण ते कमवत असताना ते पुण्य एकदम मिळत नाही, एकदम प्राप्त होत नाही. तेथील पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मे जोडे, तरी ते बहुता जन्मे जोडे. नाम तुझे वाचया तुझे, नाम तुझे वाचया तुझे. समागम घडे संताचा, समागम घडे संताचा, समागम घडे संताचा, समागम घडे संताचा. वा गोड प्रमाण. म्हणून सुरुवातीला बोललो मी सुगरण. हा, सुगरण याच्या करता बोललो. ती बरोबर फिट बसलं पाहिजे. अरे पुण्य अनेक जन्माचं कमावं लागतं. पण कसं कमावं लागतं? तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे. शेवटचा तुकडा महत्वाचा. समागम घडे संताचा, समागम घडे संताचा. पण कधी? तिळ तिळ पुण्य साचा पडे. ज्या दिवशी तिळा तिळाने पुण्य एकत्र येईल ना, त्या दिवशी संतांची भेट होईल. ऐका, तिळा तिळाने पुण्य कमवलं. फक्त पुण्य कमवून चालत नाही. थोडं वाक्य व्यवस्थित ऐका. फक्त पुण्य कमवून चालत नाही, कमवलेलं पुण्य टिकवावं लागतं. काय बोललो मी? फक्त पुण्य एकत्र करून चालत नाही, ते मिळवलेलं पुण्य टिकवावं लागतं. आणि ऐका, ते टिकण्याकरता ते झाकावं लागतं. काय बोललो मी? एकतर पुण्य मिळवावं लागतं, मिळालेलं पुण्य टिकवावं लागतं. आणि ते पुण्य टिकायचं असेल ना, तर ते पुण्य झाकावं लागतं. कारण शास्त्र असं सांगतं, तुम्ही तोंडाने, जर तुम्ही शरीराने केलेलं पाप, तुम्ही मनाने केलेलं पाप तर जायचं असेल ना, शास्त्र सांगतं आपण केलेलं पाप तोंडाने सांगितलं पाप कमी होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण केलेलं पुण्य तोंडाने सांगितलं पुण्यही कमी होतं. काय बोललो नीट ऐका. पुण्य मिळवलं, पण मिळवलेलं पुण्य जर तोंडावाटे बाहेर पडलं, पुण्य शिल्लक राहत नाही. आणि मिळवलेलं पाप सुद्धा तोंडावाटे बाहेर पडलं, पाप शिल्लक राहत नाही. मला इमानदारीने सांगा, आपलं पाप जावं का पुण्य जावं? काय जावं? बरोबर ना? तुमचं मत बरोबर आहे. पाप जावं. काय जावं? पाप जावं. आणि पाप कशाने जातं? सांगितल्याने जातं. कशाने जातं? सांगितल्याने. आपण जे पाप केलं ते पाप जर तोंडाने सांगितलं तर पाप शिल्लक राहत नाही. तर मला वाटतं सप्ताह चालू आहे, उद्या सकाळ सकाळी एक माईक लावून द्यायचं. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना आपलं पाप जावं, त्याने सकाळी 7 वाजता इथं यायचं, माईक समोर बसायचं आणि सुरुवात करायची. कशाला? केलेलं पाप सांगायला. सांगताल तुम्ही? नाही सांगताल इमानदारीने. काय कामावले आपण पाप सांगितले? अहो आपली गंमत अशी आहे, केलेलं पाप आपण झाकून ठेवतो आणि केलेलं पुण्य दोन्ही तोंडाने बुमलून सांगतो. पुण्य राहत नाही, नाही शिल्लक राहत. अरे पुण्य राहायचं असेल ना तर ते झाकावं लागतं. मी पदार्थ बोलत नाही, ज्ञानोबरांची ओवी देतो, ज्ञानोबरांची ओवी मांडतो. ज्ञानोबरांनी खूप सुंदर ओवी मांडली. त्या ओवीमध्ये ज्ञानोबरांनी गोड दृष्टांत मांडलाय. पण दृष्टांत सांगतो नंतर ओवी सांगतो. ज्ञानोबराय बोलतात, शेतकरी पेरणी करायला गेला आणि पेरणी करायला गेल्यावर त्या शेतकऱ्याने शेतामध्ये बी पेरलं आणि ते पेरलेलं बी शेतकरी काय करतो तर ते उघडं ठेवतो. काय करतो? झाकतो.
उघडं ठेवतो का, झाकतो? झाकायचं कारण काय? त्याला माहिती आहे तर बी उघडं राहिलं एकतर पाखरं खाऊन जाणार, काय करणार, एकतर पाखरं खाऊन जाणार आणि पाणी देताना ते बी काय होणार, वाहून जाणार. मग ते बी उगवायचं असेल म्हणजे त्या बियामध्ये वाढ व्हायची असेल तर ते बी काय करावं लागतं, झाकावं लागतं. ऐका ज्ञानोबरांची ओवी. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान आणि पुण्य. पा काय गोड मांडले ज्ञानोबरांनी. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी काय निपजले दान आणि पुण्य. ज्ञानोबराय बोलतात ज्याप्रमाणे शेतकरी पेरलेलं बी झाकून ठेवतो ना त्याप्रमाणे कमवलेलं पुण्य काय करावं, झाकून ठेवावं, झाकून. कारण ऐका ज्ञानोबराय बोलतात त्यात सांगायचा उद्देश असा, तुम्ही पहा आपण जेवढं बी पेरतो, जेवढं बी पेरतो निघताना तेवढंच निघत नाही. मला शेती जास्त कळत नाही म्हणून विचारतोय. आपण एक बी पेरलं की तेवढंच निघतं, बरोबर आहे ना? अहो महाराज बोलतात, महाराज एका बीजा केला नाश मग मन भोगिले कनिश. अरे बी पेरताना एक पेरलं होतं पण उगवलं किती, कनिश भर उगवलं. बीजा पेरी शेती मग गाड्यावरी वाहती, हे मग गाड्यावरी वाहती, मग गाड्यावरी वाहती. मग गाड्यावरी वाहते, मग गाड्यावरी वाहते, गाड्यावरी वाहते. खूप गोड प्रमाण. बीज पेरी शेती पण नंतर काय, मग गाड्यावरी वाहती. अरे बी आपण पेरायला नेत असताना एका पिशवीमध्ये नेतो. कशात नेतो? पेरायला जात असताना एका पिशवीत नेतो. पण घरामध्ये आणताना कसं आणतो? एका पिशवीत. अहो गाडी भरून आणतो, गाडी भरून. म्हणजे अर्थ ऐका, पेरलेलं झाकलं की ते आपल्याकडे येताना डबल टिबल येतं. कसं येतं? डबल टिबल येतं. म्हणूनच पैसे बँकेत ठेवायची व्यवस्था आहे, हा झाकून ठेवायची व्यवस्था आहे. मग ते काळा असो किंवा गोरा असो पण ते झाकूनच ठेवावं लागतं. कष्टाचं असलं तरी झाकावं लागतं, 2 नंबरचं असलं मग तर झाकावंच लागतं. पण मुद्दा ऐका, झाकल्याशिवाय ते टिकत नाही. पण ज्ञानोबराय बोलतात त्याच पद्धतीने केलेलं पुण्य ज्या दिवशी तुम्ही झाकताना त्या दिवशी ते उगवतं. पण ऐका, फक्त बी पेरून चालत नाही. आज बी पेरलं, 2 महिन्याने वावरात गेला गाडी घेऊन, जमल का? काय करावं लागतं? काढावे तण, शेती करावी जतन. अरे फक्त बी पेरून चालत नाही, पुन्हा त्या पिकावर लक्ष द्यावं लागतं. त्या पिकाची निगा राखावी लागते, त्याशिवाय ते पीक येत नाही. म्हणून ऐका, त्या पिकाची निगा राखली म्हणजे बी पेरलं, पेरल्यावरती ती बी झाकलं, त्याची व्यवस्थित निगा राखली आणि एकदा का ते पेरलेलं बी फळाला आलं ना, फळाला आलं ना, अरे काय करतं? महाराज बोलतात ज्या पद्धतीने तुम्ही बी पेरलं आणि पेरलेलं बी फळाला आलं ना, ते घरात येत असताना भरपूर येतं. त्या पद्धतीने तुम्ही पुण्य पेरलं, ते पुण्य पेरलेलं झाकलं, त्या झाकलेल्या पुण्याची निगा राखली. निगा राखल्यानंतर ज्या दिवशी ते पुण्य फळाला येतं ना त्या दिवशी काय होतं? पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. 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 सन्मुख तो कैसा संत चरण
झालं आणि काय परिणाम झाला, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, संत चरण पावलो. पण कधी पुण्य फळले बहुता दिवसा. म्हणजे संत भेट व्हायची असेल तर ती पुण्याईच्या अधीन आहे, ती पुण्याईने होते. मग तुकोबाराय, तर आमच्या जीवनामध्ये संत भेट व्हायची असेल तर पुण्य असावं लागेल. पण सांगा ना तुकोबाराय, अशा संतांची भेट आम्हाला कशी व्हावी? तुकोबाराय म्हणजे कशी व्हावी म्हणजे किती वेळ व्हावी, किती वेळ व्हावी म्हणजे तुकोबाराय, आमच्या जीवनात आमच्या पुण्याने संत भेटले संत. अरे पण ती भेट किती काळ असावी, ती भेट कोणत्या पद्धतीने असावी, ती भेट कशी घडावी? तुकोबाराय बोलले, ऐका, तुमचं पुण्य फळाला आलं ना, पुण्य एकदा फळाला आलं की पुण्य फळाला आल्यानंतर ती संतांची भेट, ती संतांची संगती तुम्हाला कोणत्याही पद्धतीने असे ना पण घडावी. अभंगाचं पहिलं चरण. संत समागम एखादी परी, 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 समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी. होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल नाम होईल श्रवण. अरे तुकोबाराय चिंता करता, एकदा पुण्य फळाला आलं ना, एकदा पुण्य फळाला आलं की मग तुमच्या जीवनामध्ये संतांची भेट, संतांचा समागम कसाही घडू द्या. कसाही म्हणजे तुकोबाराय बोलतात, संत समागम एखादी परी. परी शब्दाचा अर्थ आहे पद्धतीने. पहिला अर्थ काय करायचा? एखादी परी. परी शब्दाचा अर्थ करायचा पद्धतीने. तुकोबाराय बोलतात, पुण्य फळाला आलं की तो संत समागम तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीने जरी घडला तरी चालेल. कोणत्या पद्धतीने? कोणत्याही पद्धतीने. आपण तुकोबाराय कोणत्या पद्धतीने? तुकोबाराय बोलले, सांगितलं ना कोणत्याही पद्धतीने. एखादी परी. तुकोबाराय पण ती पद्धत नक्की कोणती, कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने घडावा? ऐका, आता इथं परी शब्दाचा दुसरा अर्थ करायचा जन्म. पहिला परी शब्दाचा अर्थ केला पद्धत, म्हणजे कोणत्याही पद्धतीने घडावा. आणि इथं परी शब्दाचा दुसरा अर्थ करायचा कोणत्याही जन्मामध्ये घडू द्या. म्हणजे पुण्य फळाला आलं की तुमच्या जीवनामध्ये संत समागम कोणत्याही पद्धतीने घडू द्या, हा पहिला अर्थ. आणि पुण्य फळाला आलं की तुमच्या जीवनामध्ये संत समागम कोणत्याही जन्मात घडू द्या, हा दुसरा अर्थ. महाराज पण कोणत्या जन्मात? तुकोबाराय बोलले, अरे कोणत्याही जन्मात. कोणत्या? तुकोबाराय बोलले कोणत्याही. कोणत्याही म्हणजे व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तुकोबाराय बोलले, अरे संतांच्या द्वारात
कुत्र्याचा जन्म जरी मिळाला तरी तुझा उद्धार. कोणता जन्म? कुत्र्याचा. म्हणजे संतांच्या दारात कुत्र्याचा जन्म जरी मिळाला. वाटतं असं एक अभंग आहे पहा, संतद्वारी कुत्रा झालो. अरे संतांच्या दारात कुत्र्याचा जन्म जरी मिळाला तरी जगाचा उद्धार. आपला वेळ संपत आलाय. आता घड्यात पाहिल्यावर कळलं जवळजवळ 9:10 मिनिटं टाईम. कोणत्याही जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला तरी उद्धार. आपण अनेक वेळा ऐकले, मोठ्यांच्या मुखातून ऐकले, अरे रेडा का दर्शन घेण्याच्या लायकीचा आहे का? रेडा दर्शन घ्यायच्या लायकीचा आहे का? मला सांगा, आपल्या गोठ्यामध्ये रेडे नसतात का? मी गोठ्यातले विचारले. हा, गोठ्यात रेडे नसतात का? अहो असतात ना. पण आज सुद्धा आपण आळे फाट्याला गेलो की रेड्याचं दर्शन करतो. अरे का? ज्या रेड्याला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला तो रेडा दर्शन घेण्याच्या योग्यतेचा झाला. याला म्हणतात एखादी परी. त्याला रेडा सजीवे. आपण आजही आळंदीमध्ये गेल्यावर एका भिंतीचं दर्शन करतो का नाही? कसली भिंत आहे ती? सोन्याची, चांदीची भिंत, सामान्य दगडाची भिंत आहे. मला सांगा, तुमच्या भांबाटे गावात भिताडं नाहीत का? तुमच्या गावात भिंती नाहीत का? आहेत ना. कोणत्या भिंतीचा पाया पडला गावातल्या? मग तिथंच का? ऐका, एखादी परीवर बोलतो मी. तिथंच का तुकोबाराया बोलतात, अरे कुत्रा असू द्या, रेडा असू द्या, आणि कुत्रा रेडा नसेल, दगड असू द्या, पण संतांनी स्पर्श केला की तो दगड सुद्धा दर्शन घेण्याच्या योग्यतेचा होतो. याला म्हणतात एखादी परी. आपण करते तात्काळ नाही काळ वेळ तयार आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. अरे कोणत्या पद्धतीने घडावा? कोणत्याही पद्धतीने, पण जीवनामध्ये संतांचा संघ घडावा. तुकोबाराय गेलो आम्ही संतांच्या संगतीमध्ये, पण ऐका तुकोबाराय, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर काही साधना घडेल का? त्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर काही मिळेल का? तुकोबाराय बोलतात, ऐका ना, तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये गेला ना, काय साधना घडेल? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये गेला की राम नामाचं श्रवण घडेल, आणि दुसरी गोष्ट घडेल भोजन उच्चिष्टाचे. तिथे शब्द आला, उच्चिष्टाचं भोजन घडेल, म्हणजे संतांचं उष्ट खायला मिळेल. ऐका, संतांचं उष्ट म्हणजे काय? ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांचं उष्ट, तुकोबरायांचा गाथा, तुकोबरायांचं उष्ट, अरे नाथरायांचं भागवत, नाथरायांचं उष्ट. तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर काय मिळेल? त्यांचं ज्ञान श्रवण करायला मिळेल. म्हणून घडेल भोजन उच्चिष्टाचे. पण ऐका, तुकोबरायांनी पुढे एक नियम घालून दिलाय, एक मर्यादा घालून दिली. तुकोबराय बोलतात, ऐका, संत भेटले, त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही गेला, अरे नामचिंतन चालू झालं, पण तुकोबराय बोलतात, ऐका, त्यांच्या संगतीमध्ये राहत असताना कसंही राहू नका. मग कसं राहा? कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे भले. तुकोबराय बोलतात, त्यांच्या संगतीमध्ये कसं राहा? कामारी बनून राहा, बटीक बनून राहा, त्यांचा सेवेचा सेवक बनून राहा. त्या चरणाचा सोपा अर्थ करायचा, संतांच्या जवळ गेला की त्यांचे दास बनून राहा, त्यांचं मालक होण्याचा प्रयत्न करू नका. आणि बऱ्याच वेळा हेच होतं सर, माणसं जवळ येताना दास होऊन येतात, माणसं जवळ येताना दास होऊन घेतात, पण काही काळ झाला की तेच दास गुरूंचे गुरु होतात. हा, म्हणजे ती गंमत लय अवघड आहे. म्हणजे कधी कधी जाऊन सोपं सांगू का, गुरुजी आपल्याकरता कधी कधी आपल्याकडे शिकायला येतात, पण नंतर तेच आपल्याला शिकवायला लागतात. म्हणजे असं जमत नाही. संतांच्या चरणाजवळ कसं राहा. आता ती भागवतामध्ये ओवी आठवे ना, ते खूप सुंदर ओवी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
शेवट असा आहे, तडी राहिले ते तर ती सत्य जाण उद्धवा. ती विस्तार असा आहे, संत रूपी नाव. सुरुवात अशी की मला आता पूर्वार्ध आठवणा, संत रूपी नाव आहे नाव. पण ते चिंतन असं केलंय, या सामान्य नावेमध्ये जर तरायचं असेल ना तर त्या नावेच्या वर बसावं लागतं. सामान्य नावेमध्ये तरायचं असेल तर त्या नावेच्या वर बसावं लागतं. पण चिंतन असं आलं, संत रूपी नावे तरायचं असेल ना तर त्या नावेच्या तळाशी राहावं लागतं. ती मग ते पूर्वार्ध आठवणार, बघू आठवल्या उद्या सांगन फोन करून. जे येत नाही ती येत नाही, आज्ञान झाकून ठेवायचं कशाला. फक्त तेवढा तडी राहिले ते तर तनु मनो जीवे चरणाशी लागावे. भागवतामध्ये असे बी आहे, तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, भागवता करावे असे शिकळ. पण ही भागवतामधली ओवी. पण कसं राहा, कामारी बनून राहा, सेवक बनून राहा, बटीक बनून राहा आणि त्यांचा सेवेचा सेवक व्हा. सांगा तुकोबार आहे, त्यांच्या संगतीमध्ये गेलो, त्यांचे सेवक म्हणून राहिलो. सांगा तुकोबार आहे, या सर्वाचा आमच्या जीवनामध्ये अंतिम फल प्राप्त. तू का म्हणे सेवा सुखाचा संग, तू का म्हणे सेवा सुखाचा संगती. तुका म्हणे सेवा सुखाचा संगती. तुका म्हणे सर्व सुखाचा संगती. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती. घडेला पंगती संतांची, घडेला पंगती संतांची. तेथे राम नाम होईना श्रवण, तेथे राम नाम होईना श्रवण. घडेला पंगती घडेला पंगती संतांची. राम नाम घडेला श्रवण. घडेला भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन, घडेल भोजन, घडेल भोजन, घडेल भोजन, घडेल घडेल भोजन उचिता. भोजन भोजन घडेल भोजन उचिता. घडेल भोजन घडेल भोजन उचिता. घडेल भोजन घडेल भोजन उचिता. घडेल घडेल भोजन
भोजन उचिताती घडे भोजन 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 उचिताचे भोजन भोजन उचिताचे घडेल भोजन भोजन उचिताचे घडेल भोजन 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 घडेल भोजन उचिताचे भोजन 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 घडेल भोजन घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन उचिताचे रे घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन घडेल
घडला भोजन घडल भोजन घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे तेथ राम नाम होईना तेथ राम नाम उडोबार घुमाई उडोबार घुमाई पार कुमार उडोबार घुमाई उडोबार घुमाई कुमारी उडोबार घुमाई कुमार उडोबार घुमाई उडोबार घुमाई पार कुमार उडोबार घुमाई उडोबार घुमाई उडोबार घुमाई उडोबार घुमाई उडोबार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पराय चिंतन करतात काय फळ तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची अशा संतांच्या संघामध्ये काय फळ मिळेल घडेल पंगती संताची संतांच्या जवळ गेलं संघामध्ये गेलं पंगत मिळेल पंगत कशाची पंगत मिळेल ही पंगत नाही ऐका अर्थ कसा लावायचा घडेल पंगती अरे कोणती पंगत मिळेल पहिल्या पूर्वार्ध आहे ना त्यातला शब्द खाली घ्यायचा तुका म्हणे सर्व सुख शब्द आहे ना घडेल पंगती संताची कशाची पंगत घडेल सुखाची पंगत घडेल संतांच्या संगतीमध्ये सुखाची पंगत घडेल पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ ऐका संतांच्या संगतीमध्ये सुखाची पंगत घडेल म्हणजे काय सुख नाम देव सुख म्हणजे काय देव याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये गेलं सुखाची पंगत घडेल याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये गेलं की देव सहज भेटेल पण त्याच्याकरता काय करावं लागेल संत समागम एखादी परी ती पंगत घडण्याकरता तो देव संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होण्याकरता एकच करावं लागेल कोणत्याही पद्धतीने असे ना पण संत समागम एखादी परी तेव्हाच तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आपला कीर्तनाचा मर्यादित वेळ संपलाय विश्ववंद्य तुकोबरायांचा गोड अभंग संत तत्वाचं श्रेष्ठत्व त्या अनुषंगाने संत संघाचा आग्रह धरणारा हा गोड अभंग आजच्या चिंतन सेवेकरता निवडला होता झालेली चिंतन रूपी सेवा भगवंताच्या चरणी माऊली ज्ञानोबरा जगद्गुरु तुकोबराय योगीराज श्री संतराज महाराजांच्या चरणी आणि श्री महाराजांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो ही सेवा करत असताना आपणा सर्व भाविकांच्या सहकार्याने पुरुष वर्ग असेल महिला वर्ग असेल बालगोपाल असेल या सर्वांच्या संगतीने गोड सेवा झाली तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो त्यांनी गोड अशी सुंदर अशी गायनाची साथ केली ते समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आपलं ते भांबर्डी असत आणि त्यांनी गोड सुंदर साथ केली सुरातीलाही बोलून गेलो वारकरी संप्रदायामध्ये जी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी आहेत की परमार्थातली जाणकार मंडळी त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण धन्यकुमार महाराज तरकोटे असतील हरिभक्तपरायण शंकर महाराज असतील
आणि हरिभक्त परायण मला नाव आठवणार. उईके महाराज. हा उईके महाराज वयाच्या मानाने आठवणार. हां उईके महाराज त्यांनाही धन्यवाद. पाठीमागं जुनी गवळणी हा नातं आहे संभाजी दादा काळे आणि इकडं हरिभक्त परायण त्यांचं नाव कसं हुकन हो. हा हरिभक्त परायण हरदेव महाराज पाठीमागे महाराज उभे येतात. इथे आमचे शहाजी महाराज साठे येतात. या सर्वांच्या सहकार्याने यांनी गोड अशी मृदंगाची साथ केली. ते महाराष्ट्रामधील एक मृदंगाचं वैभव आणि मला वाटतं वारकरी साथ करणारं व्यक्तिमत्व. वारकरी साथ मी शब्द खूप जपून वापरला आहे कारण सध्या सगळ्यात अवघड सर ते झालंय. साथ आहे पण वारकरी साथ नाही. आणि असं गोड व्यक्तिमत्व ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. पण मी तुम्हाला आजपासून गुरुवरच म्हणणार. जरी ज्येष्ठ गुरुबंधू असले तरी मी ते नातं लावणार नाही कारण ज्ञानाने ते त्या गुरूंच्या स्थानी हरिभक्त परायण गुरुवरी गंभीर महाराज अवतार असतील. त्यांचं गोड सहकार्य आता चॅनलही आपलं असे ना नॉट भक्ती गुरुकुल त्या चॅनलचंही मी ऋण धन्यवाद देतो. जोबदार असतील आणि आपली ही सर्व बालगोपाळ म्हणजे मला वाटतं मलाही वारकरी शिक्षण संस्था आपल्या पवार महाराजांची त्यांनाही धन्यवाद. आणि एकदा फक्त टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम करतात. गोड साऊंड सिस्टीम शेवटपर्यंत त्यांना सांगावं लागलं नाही वाढवून कमी कर. ती सगळं इकडं ती इकडं चांगलं आहे म्हणून हा ते इकडं चांगलं असलं की तिकडं चांगलं चालतं. ती इकडं वाढव 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 मग सगळे बिघडतं. पण गोड साथ त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व मंडळी ही सेवा माझ्या पदरात टाकता. देखून पाशी श्री गुरु सुरेशजी महाराज साठे यांनी अनेक वर्षे आपणा सर्व ग्रामस्थांची सेवा केली आणि त्याच अनुषंगाने त्याच प्रेमाच्या संबंधाने सरांनी गेल्या वर्षीपासून आपण ग्रामस्थ मंडळींनी ही सेवा माझ्याकडे दिली. यावर्षी सरांनी फोन केला, सरांनी सेवा दिली आणि मला माहिती आहे आपलं गाव चांगलं ऐकणार आहे कारण महाराजांच्या मुखातून मी अनेक वेळा ते ऐकलं आहे. इथं मी महाराजांच्याबरोबर अनेक वेळा ऐकलो आहे म्हणून सुरुवातीला इथून बोलून गेलो. तुमच्याकरता शब्द वापरला सुगरण. तुम्ही परमार्थमधली सुगरण मंडळी आहात की तुमचे कान चांगले ऐकतात. आणि मला वाटतं महाराज जोपर्यंत हे सुगरण होत नाही ना तोपर्यंत कीर्तनकार सुगरण होणार नाही. पटलं तर वाक्य बघा. ज्या दिवशी ऐकणारा बिघडतो त्या दिवशी सांगणारा बिघडतो. जोपर्यंत ऐकणारा सुधरत नाही ना तोपर्यंत सांगणारे सुधारणार नाहीत. तुम्ही ऐकणारे सुधरा. इथं उभं राहणाऱ्याला आपोआप सुधारावं लागेल. आपोआप सुधारावं लागेल. तुम्ही सर्व मंडळी म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवतो. आपला नामसन कीर्तन महोत्सव तिसऱ्या तपाकडे वाटचाल करतोय. ते भगवंताकडे प्रार्थना करतो तिथं या सप्ताहाचं तिसरं तपच काय सुवर्ण महोत्सव व्हावा. या सप्ताहाची शताब्दी व्हावी आणि त्या शताब्दीला आपण सगळे असावे. हां म्हणजे शताब्दी व्हावी पण ते बघायला आपण सगळे असावे हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा झालेली चिंतनवृत्ती सेवा ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या गादीवर उभं राहण्याची योग्यता आणि अधिकार प्राप्त झाला ते वैकुंठवासी श्री गुरु योगीराज संतराम महाराज संस्थानचे दिवंगत अध्यक्ष सुरेशजी महाराज साठे यांच्या चरणावरती सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले महाराज 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 महाराज